मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की शनी मंदिरात हनुमंतांची मूर्ती का असते? यामागे एक अत्यंत रंजक पौराणिक कथा आहे, ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर पुराणानुसार रावणाने आपल्या अहंकारात सर्व 9 ग्रहांना बंदी बनवले होते. शनिदेवांना तर त्याने आपल्या सिंहासनाच्या पायरीखाली पालथे निजवले होते, जेणेकरून तो त्यांच्या पाठीवर पाय देऊन बसू शकेल. जेव्हा हनुमानजी सीतामाईच्या शोधात लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांना शनिदेवांची ही दयनीय अवस्था दिसली. शनिदेवांनी हनुमंताकडे मदतीची हाक मागितली. तेव्हा हनुमंतांनी आपल्या महाबलाने शनिदेवांना रावणाच्या त्या कठोर कैदीतून मुक्त केले. या मदतीने प्रसन्न होऊन शनिदेवांनी हनुमंतांना एक महान वचन दिले. शनिदेव म्हणाले, हे मारुती, तुम्ही मला संकटातून वाचवले आहे. यामुळे आजपासून जो कोणी तुमची मनापासून भक्ती करेल, त्याला माझ्या साडेसातीचा किंवा वक्रदृष्टीचा त्रास कधीच होणार नाही. आणि म्हणूनच शनीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आजही शनी मंदिरात हनुमंताची उपासना केली जाते. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली नक्कीच लिहा आणि रोहन्स एस्ट्रो यांना फॉलो करा. धन्यवाद.